श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? आजचा दिवस म्हणजे खूप घाई गडबडीचा दिवस आहे. तरी पण बघा, रोजची पूजा ही झालीच पाहिजे तसं आहे. मग छान रांगोळी अशी काढली. आता रोज-रोज रांगोळी काढून नाही ना, आणि प्रॅक्टिसने आता ती व्हायला लागलाय. पण घाई गडबडीची रांगोळी आजची, त्याच्यामुळे किती जणांना आवडेल माहिती नाही. पण मी माझ्या परीने प्रयत्न केलाय. तर छान अशी बघा तुळशीकडची पूजा झाली, त्याच्यानंतर उंबरठ्याकडची पूजा झाली. आता तुम्हाला वाटलं असेल बरेच दिवस व्हिडिओ नाही, तर खरंच कधी-कधी काही अशा गोष्टी घडतात ना, की त्याच्यामुळे नाही जमत. प्रॉब्लेममुळे 4-5 दिवस व्हिडिओ आला नव्हता आणि खरंच खूप त्रास होत होता. त्याच्यावरती मी डिटेलिंगमध्ये मी तुमच्याशी नंतर बोलेन. पण आज खरंच गडबडीत आहे. म्हणून म्हटलं चला रोजचा व्हिडिओ जो आपला आहे तो पोस्ट व्हायला पाहिजे होता म्हणून केला. कारण सगळ्यांना माझी देवपूजा आवडते म्हणूनच व्हिडिओ करत होती. कारण देवपूजा बघण्याचं म्हणजे म्हणतात ना, बऱ्याच जणांची इच्छा असते, की ताई व्हिडिओ टाका, आम्हाला देवपूजा बघायची असते. म्हणूनच म्हटलं आता एवढे दिवस पूजा नव्हती, तर आज केली. तर बघा आज पूर्णपणे गुलाबांची आरस, म्हणजे फक्त कधी-कधी बऱ्याच जणांना असं पडतं बघ, की गुलाबच आहे, मग पूजा कशी मांडायची? पूजा दाखवण्याचा उद्देश हाच असतो, की एखादं फूल आहे, तर त्या फुलाची वेगवेगळ्या पद्धतीने आपण कशी पूजा मांडू शकतो. तर आज बघा संपूर्ण पूजा ही फक्त गुलाबाने केली आहे. म्हणजे उंबरठ्यावरती, तुळशीकडे आणि आणि मंदिरात सुद्धा आज संपूर्ण गुलाबाचाच वापर केलेला आहे पूजेसाठी. आणि आज जायचं होतं ऍक्च्युली बाहेर, तर त्याच्यासाठी मिस्टरांचे काका पण घरी जेवायला येणार होता आणि घाई गडबड होती. त्याच्यातच बघा आता तुम्ही मला रेसिपी, तर माझ्या मुलीच्या मैत्रीण होती, तिने मला सांगितलं होतं कधी काही काकी घावण जेव्हा कराल तेव्हा मला दाखवा, कारण माझ्याकडनं घावण कधी नीट होतच नाही. आणि मला खरंच आनंदाच्या गोष्टी आहे, की आताच्या मुली आवर्जून ह्या गोष्टी शिकायला बघतात आणि आपण म्हणतात ना, या निमित्ताने का होईना, मग त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तर म्हटलं चला आज अनारसे घावण करतच होती, तर म्हटलं व्हिडिओ पण शेअर करूया आणि तुम्हालाही काही छोट्या छोट्या टिप्स सांगूया. तर इथे मी 2 पेले घावणचं पीठ, म्हणजे आपलं साधं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एकदम, बरेच जण ना एकदम पाणी होतं, तर तसं न करता जेवढं पीठ आहे ना तेवढंच पाणी ओतायचं आणि ते पीठ आधी ना छान मिक्स करून घ्यायचं. जेव्हा तुम्हाला ह्याच पिठाचे जेव्हा आंबोळ्या म्हणतात ना, थोडंसं जाड किंवा डोसा करायचा असेल ना, तर हे पीठ तुम्ही वापरू शकता. म्हणजे जेवढं पीठ तेवढंच पाणी वापरायचंय. पण जर तुम्ही घावण करत असाल, तर या पिठाला ना जेवढं पीठ आहे त्याच्या दुप्पट पाणी किंवा कधी-कधी थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागतं. त्याचं कारण सांगते. बऱ्याचदा तांदूळ तुम्ही कोणते घेता यावर डिपेंड असतं. कारण जुना तांदूळ असेल तर तुम्ही 2 4.5 पेले पाणी पाहिजे. पण जर तांदूळ तुमचा नवीन असेल ना, तर 2 पेल्या तांदळा पिठाला तुम्हाला 4 पेले पाणी बस होतं. म्हणजे बऱ्याचदा ना काही जणांना ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे पीठ बरोबर होत नाही आणि मग बऱ्याचदा पिठामुळे कधी-कधी घावण तुटतं. त्याच्यामुळे जर तुमचे तांदूळ जुने असतील, तर पाणी थोडं जास्त घ्या. जर तांदूळ नवीन असेल, तर जेवढं पीठ आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्या. आता दुसरा प्रॉब्लेम होतो घावणचा, तो असतो तव्याचा. बरेच जण ना डोसा तव्यावरतीच काढतात. पण बऱ्याच जणांचं असं होतं, कारण गेल्या माझ्या एका कस्टमरने, म्हणजे ज्या माझे सबस्क्रायबर पण आहे, त्यांचं पण असं होतं, की माझ्याकडनं कधीच घावण तुमच्याकडचं पीठ खराब नाही झालं, पण ताई यावेळी घावण बरोबर नाही आले. तर त्यांना विचारलं तेव्हा लक्षात आलं, की त्या डोसा तवा जो वापरतात ना, त्याच्यात मग ते बऱ्याच पाणी शिंपडून पुसतात. पण कधी-कधी हेच डोसे तवे आहेत ना, जेव्हा जुने व्हायला लागतात ना, म्हणजे जेव्हा नवीन असतात ना, तोपर्यंत ती प्रक्रिया छान होते. पण जेव्हा ते जुने होतात ना, तेव्हा त्यांचंही तेच होतं, ह्यांना वळसावं लागतं. म्हणजेच काय, तर याच्यावर कांदा शिजवावा लागतो, खोबरं शिजवावं लागतं किंवा मग जेव्हा पण तुम्ही घावण डोसे करतात ना, तर याच्यावर बघा कांद्याने ते तेल छान पसरवायचं असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही कधी घावण करताना, तर तवा छान तापलेला असला पाहिजे. बरीच लोकं काय करतात, घावण खाली काढलं की तवा गॅस स्लो करतात. तर असं न करता ज्या फ्लेमला आपला तवा जसा तापलेला आहे ना, तसाच गॅस ठेवायचा असतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा ह्या चुका होतात आणि त्याच्यामुळे घावण बरोबर येत नाही. तर आता इथे मी 2 पेले पीठ घेतलं होतं. त्याच्यातून बरोबर 6 घावण तयार झाली. आणि बघा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही घावण घालता ना, प्रत्येक वेळी ते पीठ ना वर-खाली करायचं. कारण काय होतं, पाण्याचा थर वर येतो आणि पीठ खाली राहतं. त्याच्यामुळे पण कधी-कधी घावण पडत नाही. तर बघा अशा प्रकारे टिप्स वापरून जर तुम्ही घावण केली ना, तर खरंच सांगतात छान घावण तयार होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर, माझ्या नंदेच्या सासू वारली होती, तर तिला भेटायला. तर मला असं वाटलं होतं, की दुपारच्या वेळेला एवढी गर्दी नसेल, पण सध्या काय माहिती नाही, पण प्लॅटफॉर्मवर कधी पण जा, गर्दी ही कायमच असते. आणि तिकडनं आलो आणि त्याच्यानंतर म्हणतात ना, स्त्री कितीही कुठेही बाहेर गेली कोणत्याही कामासाठी, पण तिला घरची कामं चुकलेली नाहीये. त्याच्यानंतर आई येऊन म्हटलं आठवड्याची तयारी. बरेचदा सगळ्यांचा आठवडा हा सोमवारी होतो, पण माझा आठवडा हा नेहमी मंगळवार बुधवारीच असतो. कारण पहिले 2 दिवस माझ्याकडनं असतं अगोदरचं.
तर आता मी बघा इथे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं जे वाटण आहे ते करून ठेवते. कांदा, टोमॅटो भाजून ठेवलाय. त्यानंतर खोबरं भाजून ठेवलं. तर तुम्ही म्हणाल एवढी पूर्वतयारी कशासाठी? तर आठवड्याभराची ही पूर्वतयारी आहे. कारण सकाळी 4:30ला उठून ह्या गोष्टी करणं मला शक्य नाही. जर ही पूर्वतयारी असेल तर आपलं जेवण प्रॉपर होतं आणि व्यवस्थित होतं आणि मग आपल्याला थकवा सुद्धा येत नाही. तर ही पण आज मी खरंच खूप थकली होती. त्याच्यामुळे व्हिडिओ मला आणखी काही करता आला नाही. त्यामुळे आज एवढाच व्हिडिओ, उद्याच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगेन की व्हिडिओ इतके दिवस का नाही आले वगैरे. आणि आज खरंच खूप थकली होती. त्यामुळे जेवढं जमलं तेवढं तुमच्याबरोबर म्हणतात ना शेअर केला व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेग्युलर व्हिडिओ होतील, थोडी अडचण होती त्याच्यामुळे व्हिडिओ येत नव्हते आणि मी बऱ्याचदा सांगते की एक व्हिडिओ करायच्या मागे ना खूप मेहनत असते. ती मेहनत पण तुम्ही आमची बघा, अप्रिशिएट करा त्या गोष्टीला आणि व्हिडिओला नक्कीच काय ते कमेंट वगैरे करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा. चला तर मग भेटू नवीन व्हिडिओ.